नमस्कार, मी माधुरी स्वागत करते आपल्या सर्वांचे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. चला तर सुरुवात करूया आजच्या ब्लॉगची. आज मी दाखवणार आहे गावातली सकाळची सुरुवात. बघा छान हा बघू शकता, आकाशात चंद्र आहे आत्ताही. हा बघा, सकाळी आता वाजले आहेत 6 आणि आकाशात आहे चंद्र आणि इकडे बघा सूर्य उगवतीला आलेला आहे. सोनेरी किनार दिसत आहे, गुलाबी गुलाबी, म्हणजे आत्ता सूर्य उगवेल पूर्वेकडून. ही आहे पूर्व दिशा समोरची. लाईट अजून दिसत आहेत आणि ते बघा तिथे झोपडे आहेत, काम करणाऱ्या लोकांचे झोपडे आहेत. हे बघा दूर छोटे छोटे लाईट दिसत आहेत ना, तिथे काम करणाऱ्या लोकांचे जे कन्स्ट्रक्शन साईटवर राहतात ना, त्यांचे झोपडे आहेत. आणि हे बघा गुलाबी सोनेरी किनार दिसत आहे, जे की आता सूर्य उगवणं सुरू होईल. छान मस्त हवा सुरू आहे आणि चंद्र तर खूप मस्त दिसत आहे. बघा एकदम छोटासा असा ठिपका दिसून राहिला, पण छान दिसत आहे. खूप मस्त वाटत आहे. पहाटे पहाटेची थंडी थंडी हवा, छान मस्त थंडी हवा. आणि हे सोनेरी गुलाबी किनार आता सूर्य उगवेल तर सूर्य उगवतानाचे दृश्य गावातले किती छान असते. मस्त सोनेरी पहाट असते, एकदम फ्रेश हवा मिळते गावाकडे. छान मस्त फ्रेश हवा आहे. मी पण आत्ताच झोपून उठले, गॅसवर भात ठेवलेले, काही अन्न जायचे आज लवकर. मस्त वाटते. मी म्हटलं पहाटेची शूटिंग कधी केलेलं नाही, तर पहाटेचं शूट करावं, कसं वाटते ते बघायला. खूप मस्त वाटते. ते आहे इथे समोर खूप मोठं आंब्याचं झाड आहे, समोर मंदिर आहे, बोरवेल वगैरे आहे इकडे. आणि गावात कसं सकाळपासूनच कामाची सुरुवात होऊन जाते. इकडे ग्रीन जिम पण आहे, जवळच ग्रीन जिम आहे. मी काही ग्रीन जिममध्ये जात नाही, सकाळी सकाळी काही वेळ नाही मिळत ग्रीन जिममध्ये जायला, तर मी काही जात नाही जिममध्ये वगैरे. छान खूप दिवसानंतर आता सकाळचं शूट करत आहे. म्हणजे मी कधी एवढं सकाळी शूट नव्हतं केलं. मी एवढं सकाळी उठते, पण सकाळी कसं कामाची घाई असते. छान मस्त अजून सूर्य उगवायचे आहे, पण छान मस्त सोनेरी किनार दिसत आहे. म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वीचे जे का रंग असतो ना आकाशाचा, तेव्हा असा रंग असतो, मस्त दिसतं. आणि इकडून उगवतो सूर्य आणि हा आहे आकाशात आपला चंद्र. चंद्र अजून दिसत आहे. साधा मोबाईल असल्यामुळे तो चंद्र काही बरोबर वाटत नाही, पण चंद्राची एक कोर आहे, एकदम छोटासा ठिपका दिसतो. सगळीकडून पक्ष्यांचा आवाज येत आहे, तुम्ही ऐकू शकत असाल. ते छान मस्त पक्ष्यांची किलबिल सुरू झाली, म्हणजे पक्षी पण आता आपल्या घरट्यातून बाहेर निघत आहेत. त्यांना पण माहिती पडते की दिवस आता उजाडलेला आहे. सगळे सायंकाळी आपल्या घरट्यामध्ये परत जातात आणि सकाळ झाली की घरट्यातून बाहेर निघतात. मस्त पक्ष्यांची किलबिल सुरू आहे. छान मस्त आवाज येत आहे. ही असते गावाकडची सकाळची पहाटेची वेळ, दिवसाची सुरुवात. मस्त पक्ष्यांची किलबिल, शांत थंडी थंडी हवा, एकदम नॅचरल हवा, सुंदर नैसर्गिक हवा असते. एकदम साफ सुथरी स्वच्छ हवा, जे की ऑक्सिजनने भरपूर असते, आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी असते. तर पहाटेला तसं फिरायला जाणं चांगलंच असते, पण मला फिरायला जायला पण वेळ नाही मिळत. सकाळी कामाचीच धावपळ असते. बघा पक्ष्यांचा मस्त आवाज येत आहे, कारण इकडे सगळे खेती वगैरे आहे. समोर शेती वगैरे आहे, त्याच्यामुळे खूप मस्त. आणि इकडे जवळच नदी पण आहे, त्याच्यामुळे एकदम थंडी थंडी हवा सुरू असते सकाळी सकाळी. बघा अजून सूर्य निघायचंच आहे आणि आता ही चंद्र आकाशात दिसत आहे.
6:30 वाजले तरी चंद्र आकाशात दिसत आहे. हा बघा, हा चंद्र अजूनही आकाशात दिसत आहे. सूर्य निघाला की तसा तसा मग चंद्र दिसणं बंद होतो. चला चालले मी. भात ठेवलेला आहे, नाहीतर भातच जळेल. मी राहीन वरती शूट करत आणि भात करपेल. कुकर लावलेला आहे. बिचारे उठले आहे, त्यांना पण समजते, जनावरांना पण की सकाळ झाली आहे आता. हा बघा, अजून सूर्य उगवायचा आहे. आता कुठे सूर्य उगवेल? छान गुलाबी गुलाबी दिसत आहे. तर तिथून सूर्य बाहेर येईल झोपेतून उठून. मी बघा, तारावरती पक्षी बसलेले आहेत. छान गावाकडे पक्षी बघायला मिळतात. मस्त नवीन 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 एकदम. आता थोड्या वेळाने सूर्य उगवणं सुरू होईल. आता बसले आहेत 6:45. म्हणजे उन्हाळा सुरू झाला आहे. 6:45 वाजले. अजून सूर्याचे दर्शन व्हायचे आहेत. सूर्याच्या उगवतीची वेळ आहे आता. छान मस्त. सूर्य उगवण्याआधी किती कलर चेंज होतात. मग अशी हलकी अशी गुलाबी गुलाबी किनार होती, आता एकदम रेड कलर झाला आहे. बघा, सूर्य उगवतानाचे दृश्य किती छान दिसतं. मस्त बघा, एकदम गुलाबी कलरमधून आत्ता कुठं पिवळं पिवळं सूर्य दिसत आहे. हे बघा, सूर्य उगवत आहे आत्ता. छान मस्त दिसत आहे सूर्य उगवतानाचे दृश्य. पहिल्यांदा शूट करत आहे. किती मस्त किनार दिसत आहे. रंग एकदम आकाशाचा रंग बघा किती बदलत असतो ते. म्हणजे पहाटे सूर्यदर्शनाची वेळ, सूर्य उगवण्याची वेळ बघा, सूर्यनारायणाची निघण्याची वेळ. किती छान मस्त सोनेरी पहाट. खूप मस्त दिसत आहे. निसर्गाची किमया. बरोबर चक्र फिरत असतो आणि सूर्य शेवटी उगवतो. रात्रीचा अंधार संपून दिवसाचा उजेड निघतो आणि अंधाराच्या मागे सर्व काही, आपली दिवसभराची निराशा, उदास सर्व काही निघून जातं आणि पुन्हा एका नवीन पहाटेसोबत नवीन पहाट, नवीन आशा घेऊन येते असं म्हणतात. खरंच आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात ही काहीतरी नवीन असते. मस्त सूर्य उगवतानाचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेला, प्रत्यक्ष अनुभवलेला सूर्य उगवतानाचं दृश्य खूप मस्त. आता जसं जसं सूर्य वर येईल ना, तसं तसं आकाशाचे रंग पुन्हा बदलेल. आता गुलाबी थोडंसं पिवळसर असं आकाशात दिसत आहे आणि सूर्य असा फक्त एक गोला दिसून राहिला आहे. सूर्याच्या आजूबाजूला कसं रंग असतं सूर्य उगवताना. एकदम पिवळं पिवळं आहे आणि साईडला गुलाबी किनार आणि बाजूचं आकाश पांढरं पांढरं. छान मस्त पेंटिंग बनवलेले चित्र काढू शकतो आपण याचे असं बघू. हे
पहाटेचे दृश्य. समोरच खेती वगैरे आहे आणि हा आपला सूर्यनारायण उगवत आहे. आता सूर्य थोडंसं वर आलेलं आहे तरी त्याचा रंग किती छान दिसतो. एकदम मस्त कलर दिसतो. हळूहळू सूर्य वर येईल आणि चंद्र आकाशातून गायब होईल. चंद्र गायब होईल. चंद्र आकाशातच राहतो पण दिवसा चंद्र दिसत नाही. सूर्यदर्शन होते फक्त दिवसभर. मग सूर्य मावळतीला गेला की चंद्र समोर येतो. चक्र अशीच सुरू असते. जसं ऊन सावलीचा खेळ, जसं आपल्या आयुष्यात सुखदुःखाची सुरुवात असते तसंच. पुन्हा एक नवीन पहाट, एक नवीन रात्र, नवीन सकाळ, नवी सुरुवात नव्या दिवसाची.